तर डॉक्टर घेत होते. आवाज जनतेचा. आज आपण डोकी गावामध्ये आहोत. काल लातूर बार्शी या ठिकाणी एका लहान 4 वर्षाच्या मुलीचा 2 वर्षाच्या मुलीचा एका ट्रकने ॲक्सिडेंट झालेला आहे. ती मुलगी अक्षरशः पाहण्यासारखी नव्हती. ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कालपासून खूप इथं जी अवस्था आहे की बघूच तर वाटत नाही. अगदी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत आपण. तर आपण त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांचं आज दुःखी पत्रकार बंधू आल्यामुळं ही समस्या जी आहे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आज जी माझी भाची होती, आज ही अतिक्रमणामुळं जी डोकीमध्ये गतिरोधक नाही त्याच्यामुळं अपघात झालेला आहे. आणि हमेशा सारखा अपघात होत असतं. ह्याच्यात कुणाचा बी असू द्या काय बी असू द्या सारखा अपघात होत ही चांगली गोष्ट नाही. समजायला ही डोकी करा विनंती आहे की समजायला हे जे विचारपूर्वक गोष्ट करावी. माझे 2 शब्द बोलून मी संपतो. तुमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी गतिरोधक नाही आणि नाही अतिक्रमण जे असते त्याच्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. ती मुलगी म्हणजे माझी पुतणी होती. त्याचं वय 2 वर्षाचं होतं. ती आजोबाबरोबर इकडं आलेली होती. तर अक्षरशः एका कोपऱ्याला रोडच्या खाली उभा राहिलेले असताना त्यानं त्या ट्रक वेगवान वाहन म्हणजे एवढं स्पीडनं आला आणि त्यानं त्या मुलीला असं चिरडून उभा केली. पुन्हा ब्रेक मारला त्यानं. का तर त्याचं कारण इथं ब्रेकर नाही. एकतर रोडवर जी नंबर प्लेट लावलेले आहेत पाट्या अतिक्रमणचे त्याच्यामुळं काही वाहन आलेलं ही दिसत नाही. तरी आम्ही उद्या सकाळी 11 वाजता डोकी पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत या दोघांना आम्ही एक सगळ्याच्या वतीनं निवेदन देणार आहोत की डोकी गावचा 4 दिवसात तुम्ही अतिक्रमण काढावे, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. हे असं आज माझ्या पुतणीला असं घडलं की एखाद्याला पुढं घडू नये यासाठी आम्ही हे कार्यक्रम राबविणार आहोत. ग्रामपंचायत डोकी पोलीस स्टेशनला आपण त्याच्यात एक अर्ज देणार, निवेदन देणार तिथले अतिक्रमण हटवण्यात यावं आणि गतिरोधक त्या ठिकाणी आज एक निष्पाप लहान लेकराचं विनाकारण जो गमावलं गेलंय त्या भविष्यात कोणाचं होऊ नये. जी काल 3 वर्षाची मुलगी अपघाताची वाढली. तर आम्ही जर ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशननं जर ह्याच्यावर काही कारवाई जर नाही केली तर आम्ही रोडवर बसून रास्ता रोको करू. आणि जी बी त्या रास्ता रोकोमध्ये गैरप्रकार घडत किंवा जी काय नुकसान होईल त्याची जिम्मेदारी ग्रामपंचायतची राहील. काही या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर या 8 दिवसात उद्या निवेदन देणार आहे डोकी पोलीस स्टेशन डोकी ग्रामपंचायतला, तर त्यांनी 8 दिवसात जर हे बॅनर आणि रस्त्यावरचं अतिक्रमण जर नाही हटवलं तर यांच्या मार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. डोकी गावामध्ये जसं की 12 वाड्या आपल्याला जोडलेल्या आहेत त्याचप्रमाणे बाजार पण या डोकी या चौकातच भरतो. त्यामुळे गर्दीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि या रोडवर एकसुद्धा ब्रेकर कुठं दिसत नाही. त्यामुळे कालच्या तारखेमध्ये 2 ॲक्सिडेंट झालेले, 3 जीव गमावलेले, लहानची मुकली आणि 2 मोठे. अशा फ्युचरमध्ये असं प्रॉब्लेम येऊ नये, लोकांचा जीव गमावू नये म्हणून मी ग्रामपंचायतला आणि पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत की लवकरात लवकर रस्त्यावरील सगळंच अतिक्रमण होतो गतिरोधकाची व्यवस्था करून द्यावी एवढी आम्ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. कोण आहे? आज डोकी गावात काल जी दुर्घटना झाली ही दुर्घटना बिकट झाली आणि ह्या रोडवर शाळा आहे, ही आहे, ती आहे आणि ही रोड लई लहान झालेला आहे अतिक्रमण मपाई. आणि डोकीमध्ये जर बघायला गेलो तर घरोघरी पुढारी आहेत तरी कुणाचंही लक्ष नाही. तरी सर्वजणांनी लक्ष द्यावं कारण की आज कुणाचीही मुलं आहेत रोडवर